2025-26 फेब्रुवारी मार्च मध्ये होणाऱ्या 12वीच्या परीक्षेसाठी 8 ते 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज भरता येणार। शाळा कॉलेजांच्या प्रमुखांनी न्यू डायस प्रणालीमधून अर्ज भराव्या अशा सूचना। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आजचा दिवस अनंत चतुर्दशीचा गणपती बाप्पाला निरोप देण्याचा अत्यंत भावुक वातावरणामध्ये परळच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे आणि परळमध्ये पावसाला देखील सुरुवात झाली आहे आणि भर पावसात उत्साहात ही मिरवणूक सुरू झालेली आपण पाहतोय। ही दृश्य आहेत गणेश गल्लीच्या राजाची। गणेश गल्लीचा राजा, मुंबईचा राजा हा विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय आणि ती दृश्य सध्या आपण पाहतोय। ज्या उत्साहात, ज्या आनंदात गणपती बाप्पाचं आगमन होतं तेवढ्याच भावुक वातावरणात पण तरी सुद्धा मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाला निरोप दिला जातो। गणपती आगमनाच्या महिनाभर आधीपासून उत्सुकता असते प्रत्येकाच्या मनामध्ये गणेशाच्या आगमनाची, कारण त्याच्या आगमनानंतर निर्माण होणारा वातावरण, निर्माण होणारा उत्साह हा काही वेगळाच असतो। कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो। गेले 10 दिवस अथक अविरत कार्यकर्त्यांचे हे हात गणपती बाप्पाच्या सेवेसाठी, बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांच्या सेवेसाठी राबत असतात। तहान भूक हरपून, देहभान हरपून गेले 10 दिवस गणपती बाप्पाची सेवा केली जाते आणि त्यानंतर अत्यंत भावुक वातावरणात बाप्पाला निरोप दिला जातो। गणेश गल्लीचा राजा, मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय आणि त्याच्यावर आता गुलालाची, फुलांची उधळण केली गेली। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत पुढच्या वर्षी लवकर या एवढं मात्र आवर्जून या बाप्पाला सांगून सगळे गणेश भक्त आज गणपती बाप्पाला निरोप देत आहेत। निरोप घेतो आता देवा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी असं म्हणत आज गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। आणि आणखी एक गणपतीचं अत्यंत सुंदर आणि विलोभनीय असं रूप आपण पाहिलंय। प्रभू श्रीरामांच्या रूपामध्ये हा गणपती बाप्पा आहे। हातामध्ये धनुष्य आहे, खांद्यावर खारुताईला देखील जागा दिलेली आहे, हाता आहे। असं अत्यंत विलोभनीय आणि सुंदर मोहक असं गणपती बाप्पाचं रूप सध्या आपण पाहतोय। तर एकीकडे गणेश गल्लीचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय, तर दुसरीकडे मुंबईतल्या आणखी एका गणपतीचं अत्यंत देखणं सुंदर असं रूप गणेश गल्लीमधील अनेक गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणूक आता निघायला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय परळचा राजा, 24 फुटाची गणेश मूर्ती, श्रीरामाची